हे एक रेल्वेचा डब्बा, त्यामध्ये अचानक आग लागली. काही सेकंदामध्ये 59 लोकांचा मृत्यू होतो. त्या घटनेने पूर्ण भारत हादरून जातो. ही घटना घडली 27 फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरात येथील गोध्रा स्टेशनवर. वेळ होती सकाळची. साबरमती एक्सप्रेस पोहोचते गोध्रा स्टेशनवर. ज्या डब्यामध्ये आग लागली होती त्या डब्यामध्ये बरेच अयोध्यावरून येणारे कार सेवक होते. स्टेशनवर पोहोचल्यानंतर कारसेवक आणि तिथल्या स्थानिक मुस्लिमांचा वादविवाद झाला. मुस्लिमांनी कारण असं लावलं की कारसेवकांनी आमची मुलगी छेडली. गाडी थोडं पुढे गेली की लगेच डब्यामध्ये आग लागली. की ती आग कशी लागली ते आजपर्यंत समजायला भाग नाही. त्यासाठी बरेच उत्तर समोर आले. बऱ्याच आयोगाने त्यावर काम केलं आणि वेगवेगळी उत्तरे सांगण्यात आली. एका आयोगाने तर असं सांगितलं की बाहेरून आग लागलेली होती. दुसऱ्या आयोगाचे म्हणणं असे आले की डब्यामध्ये असे काही ज्वलनशील पदार्थ टाकले त्यामुळे डब्याला आग लागली. आग एवढी भयानक होती की 59 लोक जाग्यावर ठार झाले. असं बघण्यात आलं आग एवढी ज्वलनशील होती डब्याचे लोखंड पिघळले. त्यानंतर पूर्ण गुजरात पेटून उठला. दुकान, घर, धार्मिक स्थळावर हल्ले होऊ लागले. दगडफेक, मारहाण केली जात होती. ह्या घटनेमुळे बरेच गुजरात मधले लोक आपलं घर, गुजरात सोडून बाहेर आले. या घटनेमध्ये कितीतरी लोक जखमी झाले आणि 1000 लोक मृत्यू झाले. यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी अजून एक गोष्ट म्हणजे 28 फेब्रुवारी 2002 ला गुजरात येथे गुलबर्गा सोसायटीला दंगेखोरांनी वेढा घातला. तिथल्या सर्व नागरिकांनी माजी खासदार एहसान जाफरीच्या घरी आसरा घेण्यासाठी गेले. एहसान जाफरींनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण पोलीस आलेच नाहीत. पोलीस पोहोचेपर्यंत तिथे 69 लोकांचा जीव गेला. असं सांगितलं जात आहे की या घटनेमध्ये पोलिसांनी खूप उशीर केला. महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच दंगेखोरांना पोलिसांनी रास्ता दिला. त्यावेळी गुजरातचे चीफ मिनिस्टर होते नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीवर देखील खूप कारवाई झाल्या. त्यांना खूप प्रश्न केले गेले की तुम्ही कारवाई लवकर का नाही केली. गुजरातमध्ये सैन्य देखील बोलवले गेले होते दंगे थांबवण्यासाठी पण पोलीस, स्थानिकांनी, प्रशासनाने त्यांना काहीच मदत केली नाही. या सर्वांमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की स्थानिक लोकांनी आधीच ठरवून डब्याला आग लावण्याची साजिश केली होती. त्यामध्ये 31 जणांना दोषी मानण्यात आलं. साबरमती आणि गुजरातमध्ये जे घडलं ते अतिशय वाईट घडलं. अशी घटना परत कधीच घडली नाही पाहिजे. सर्व व्यवस्थित झालं. सर्व आपलं आयुष्य परत जगायला लागले. पण गेलेले जीव काय त्यामधून परत येणारे नव्हते. ज्या कुटुंबाचे सदस्य यात मारले गेले त्यांना आज देखील ही जर घटना आठवली तर त्यांच्या अंगावर शहारे येतील. हे सर्व आपण विसरून गेलो आहोत. अशाच विषयावर माहिती मिळवायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.